यंत्रावर कामाचा अनुभव नसताना देखील महिंद्रा गाडी बनवणाऱ्या पत्राच्या यंत्रणावर कामास लावलेल्या कामगाराची 4 बोटे तुटल्याप्रकरणी कामगार आयुक्तांना निवेदन देण्याची मागणी केली आहे. विलास भिकाजी वाहुळे हा कामगार नाशिकच्या अंबाडेरीतील रिलायबल प्रायव्हेट कंपनीत कामाला असून या महिंद्रा कंपनीच्या गाडीचा पत्रा बनवण्याच्या कंपनीत कामास होता. यंत्रावर कामाचा अनुभव नसताना देखील गेल्या 1 वर्षापासून गाडीचा पत्रा बनवण्याच्या प्रेसिंग मशीनवर कामास लागले होते. हे काम जमणार नाही सांगून देखील त्याला काम करण्यास भाग पाडले. काम करताना यंत्रात उजव्या हाताची 4 बोटे अडकून तुटली व रक्त वाहू लागले. दिलीप वाहुळे जोरजोरात ओरडू लागला, मात्र तब्बल 3 तास त्याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. 3 तासानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र कंपनी व्यवस्थापनातील कामगार अथवा कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांची भेट देखील घेतली नाही. विलास वाहुळे हे गरीब कुटुंबातील असून त्यांच्या परिवारामध्ये पत्नी 4 मुली असून मुलीचे लग्न करायचे बाकी आहे. त्यांच्या कुटुंबावर सध्या तरी उपासमारीची वेळ आली आहे. तसेच या कंपनीतील ज्या प्रेस मशिनरीवरील त्यांचे ऑडिट देखील झाले नसल्याची चर्चा असून संबंधित कामगार आयुक्त यांनी या मशिनरी तपासून कंपनीवर देखील गुन्हा दाखल करावा. तसंच संबंधित कंपनीतील व्यवस्थापन अथवा कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर योग्य कारवाई होऊन मला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान विलास वाहुळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच लोकशास्त्र न्यूजशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी विलास वाहुळे यांना न्याय मिळाला नाही तर मोठे जनआंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले. दिलीप भिकाजी वावळे, कुठं राहता तुम्ही? चिंचोळा घरकुल. आपण कुठल्या कंपनीत कामाला होता? इलाबलमध्ये कामाला होतो. काय कोणत्या दिवशी काय नेमकं काय घटना घडलेली? 8 तारखेला 4:30 मिनिटांनी माझे बोटं तुटले. नेमकं काय काम करत होते तुम्ही? ऑपरेटरमध्ये काम करत होतो साहेब. त्याच्यामध्ये माझे बोटं गेले. बोटं करता ती मशीन ऑटोमॅटिक प्रेस झाली. प्रेस घेताना माझं बटनावर हात बी नाही ठेवले. हात ठेवता तिने दणका मारला. दणक्या मारल्यामुळं माझं बोटं तुटून गेले. माझ्या 2 बोटं तुटून गेले, 2 डॅमेज आहे. आणि मला तुटल्यावर माझ्या दवाखान्यात नेता मला नाही का तडपडून दिलं. मला 3 तास मला लोळून दिलं. 3 तास मग नंतर मला गाडी आली. गाडीनंतर गाडी घेऊन गेले दवाखान्यात घेऊन गेल्यावर तिथं दवाखान्यात मला 2 तास पट्टी मारली. पट्टी मारता माझं रक्त खाली वाहत होतं. वाहता म्हणलं मी त्यांना म्हणतो मला इलाज करा. त्याने इलाज नाही केला लवकर. तर मला 2 तासामध्ये माझे दोस्त मंडळी आली माझी. ते माझ्या मंडळींनी दबाव दिल्यावर त्यांनी मला 6:30 वाजता नाही 7:30 वाजता मला मध्ये घेतलं. माझा करता डॉक्टर आले. 7:30 वाजता डॉक्टर आले. 7:30 वाजता डॉक्टर मला 7 वाजता मध्ये घेतलं आणि 7:30 वाजता डॉक्टर आले तर मला 8 वाजता माझं टाके टाकायला सुरुवात केलं. तेव्हा माझं रक्त थांबलं. तर किती रक्त गेलं असतं तुम्ही अंदाज करा साहेब. तर तेव्हा मला इलाज केला त्यांनी. मला तेव्हा तुझ्यापासून सुरुवात केली. तर मग कंपनी म्हणते तुम्हाला ॲक्सिडेंट फॉर्म नाही दिला. मला काहीच दिलं नाही. अशी वस्तू काहीच माझी करून नाही दिली. म्हणजे कंप्लेंट सहकारी काहीच केलं नाही अशी गोष्टीची. आणि त्यांनी फक्त म्हणले दवाखाना करतो म्हणून तुमचा. आपल्या परिवारामध्ये कोण कोण आहे? आमच्या परिवारामध्ये माझ्या 2-3 मुली आहे. मी एकत्र कमवता माणूस आहे आणि मला वडील वारेल माझे. तर मी एकटाच कमवतो आहे. माझ्या मागं 5 कुटुंब लोक माझ्या जीवावर. पोलीस आयुक्त तसेच कामगार आयुक्त यांना काय आवाहन करणार आपण? त्यांना एवढीच माझी परवानगी आहे. मला एवढा न्याय द्या. लता दिलीप वावळे. काय सांगणार तुम्ही? गाडीजवळ आहे का? त्यांची कंपनीत गेले ते सकाळी. तुमच्या मिस्टरांचं नाव काय? दिलीप भिकाजी वावळे. कुठल्या कंपनीत काम करत होते ते? रिलायबल. बरं, काय झालं मग? काम करताना त्यांचे मशीनमध्ये बोटं गेले. ते म्हणजे हातच गेला. 4 बोटं गेलेले. तिथल्या लोकांनी लक्ष नाही दिलं कंपनीवाल्यांनी. 3 तास तिथंच पडेल होते ते.
हॉस्पिटलमध्ये पण जास्त लक्ष नाही दिलं त्यांना. ड्रेसिंग केली, थांबा थांबा करता करता 7-7:30 वाजवले. मग मध्ये घेतले, मग ऑपरेशन केलं त्यांना. पण आता सध्या मला 4 मुली आहेत, मी सदा आजारी राहते सतत. त्यांना लवकरात लवकर काहीतरी न्याय द्यावा आम्हाला, अशी आमची विनंती आहे. कारण करते ते एकटेच आहे घरामध्ये, कुणीच नाही, मुलगा बी नाही. आता जर मुलगा असता तर तो कामाला गेला असता, तो पण नाही. उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावर. आता आत्महत्या केल्याशिवाय काही विलाज नाही आमच्याकडे आता. दिलीप भिकाजी वावळे हे एका गरीब कुटुंबामधले व्यक्ती आहे. सदर व्यक्ती हा भाड्याच्या घरात राहत असून त्याच्यासोबत 4 मुली, बायको असा मोठा परिवार आहे. मुलींचे लग्न होणं बाकी आहे. सदर व्यक्ती रिलायबल या कंपनीत काम करत असताना ही कंपनीची मशीन खराब झाल्यामुळं त्याच्या हाताचे 4 बोटे गेले. 4 बोटे गेले असताना सदरील काही बोटे वाचले असतील, परंतु 3 तास कंपनी व्यवस्थापाने त्याला कुठलीही व्यवस्था केली नाही किंवा हॉस्पिटलमध्ये नेले नाही. सदर जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत या सरकारने चालू केली आहे त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा हा अभाव आहे. सरकार अशा कंपनीच्या मालकांना पाठीशी घालत आहे, त्यामुळं ते गरिबांना कचरा समजत आहे. सदरील व्यक्तीस न्याय न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य आंदोलन छेडून रिलायबल या कंपनीला लवकरात लवकर टाळं ठोकण्यात येईल. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सातपूर.